नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं भारत की खबर। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। मौदा नगराध्यक्ष बीजेपी उम्मीदवार प्रसन्न राजा भावतिड़के ने कहा, उनके बीजेपी में आने से उनकी ताकत दोगुनी हो गई। कांग्रेस ने मुझे लोकसभा और विधानसभा चुनाव में हमेशा मेरा फायदा उठाया, परंतु पिछले कई वर्षों मेरे सामाजिक और राजनीतिक कार्यों को देखते हुए मुझे बीजेपी ने ये मौका दिया। मैं मौदा में आरोग्य, शिक्षण, रास्ते, स्वच्छ पानी, महिला सशक्तिकरण, जनता को न्याय दिलाने के लिए और मौदा का सर्वांगीण विकास करने के लिए जोर देते हुए कहा कि मौदा को एक बड़े अस्पताल, स्वच्छ पानी के लिए अच्छी व्यवस्था, महिलाओं के लिए गृह उद्योग, अधूरे विकास कार्य पूर्ण करना ये हमारा लक्ष्य है। उन्होंने जनता से अपील की कि बीजेपी के सभी उम्मीदवारों को भारी मतों से विजयी बनाएं। काँग्रेस पार्टीमध्ये असताना ज्या काही गोष्टी व्हायच्या, कारण आम्ही 2-3 पिढ्यापासून आम्ही काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत राहिलेलो आहोत। तेव्हा जेव्हा पक्षात होतो तेव्हा एक निष्ठाने त्या पार्टीमध्ये राहत गेलो, पण तिथे ज्या पद्धतीने आम्हाला जे जाणवलं की गटातटाचं राजकारण पार्टी चालवण्यापेक्षा गटाचं राजकारण जास्त चालवण्यात येते। तिथे लोकसभेला पाहिलं असेल की तेव्हा त्या पिरियडला सगळे काँग्रेस पार्टी सोबत लढली, म्हणूनच तेव्हा खासदार निवडून आला। विधानसभेला पण जे काही झालं, पण पार्टी सोबतच आम्ही तिथे होतो। पण जेव्हा कार्यकर्त्यांची जेव्हा निवडणूक येते तेव्हा हे गट पाहिले जातात। सोकॉल्ड जिथले ते काही जे काही तिथे जे नेते मंडळी आहे, त्या पार्टी जे नेता मंडळी ते पार्टी चालवत आहे, ते मला नाही वाटत की मला जो अनुभव आला ते पार्टी नाही चालवत, ते फक्त गटाचं राजकारण करते। म्हणूनच आम्ही कुठेतरी मलाही त्याचा अनुभव, मलाही त्याचा फटका बसला। जेव्हा आम्हाला बोललं गेलं की तुमचा नेता हा, तुमचा नेता हा, इथं नेत्याचा विषय नाही आहे, इथं पार्टी आम्ही लॉयल्टीने तिथे आम्ही काम करत होतो। ठीक आहे, आता ते त्यांच्या पद्धतीने ते गट चालवत असेल, पण आता जेव्हापासून मला बावनकुळे साहेब, आदरणीय सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, त्यांनी हा मला चान्स दिला, मौदा नगरपंचायतला माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या पद्धतीनं मला नगरपंचायत अध्यक्षाची त्यांनी तिकीट दिली। सातत्याने आम्ही मौदा गेल्या 30-35 वर्षापासून मौद्याचं माझं राजकीय जे काही चालू झालं हे मौदा शहरातूनच झालं आणि आताही पुढेही आम्ही सातत्याने तिथे काम करत आलो आहे। पहिलेही काम केलं, आताही पुढेही करणार आहे। बऱ्याचशा गोष्टी आहे, आमचं जे विजन आहे तिथं विकासाच्या गोष्टी आहेत, बऱ्याचशा विकासाचा जो काही मुद्दा घेऊन आम्ही चाललो आहे जनतेपुढे, क्रीडा संकुल असेल, रस्त्याचे कामं असेल, बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात ते इथले विधानसभेचे आमदार आहेत, ते पालकमंत्री आहेत, महसूल मंत्री आहेत, त्यांनी बरेच मौद्याच्या विकासासाठी त्यांनी हातभार प्रत्येक वेळेस लावत आले आहेत। पण आता यावेळेस आम्ही आता नगरपंचायतच्या माध्यमातून आम्ही पण आता ज्या काही गोष्टी इथं स्थानिक लेवलवर होत असेल त्यांच्यासोबत बसून आम्ही इथे काम करणार आहोत आणि नक्कीच मौद्याला एक चांगलं दिशा आणि चांगलं विकासाचं ध्येय घेऊन आम्ही समोर जाणार आहोत। काही विरोधक असे ताशे रोडत आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये जे प्रस्थापित नेते आहेत त्यांना डावलून आपल्याला उमेदवारी दिली गेली आहे, आपल्याला असं वाटतं की बंडखोरीचा फटका बसणार? नाही, इथं काही बंडखोरी राहिली नाही आहे। आदरणीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात त्यांच्या ह्या मतदारसंघात असं कुठलाच फटका कुणाला बसणार नाही। थोडेफार सगळ्यांचं एक त्यांनी आधीपासून ज्या पद्धतीने लोकांनी तयारी केली असेल या नगरपंचायतला घेऊन थोडेफार मतभेद राहतात, काहीतरी त्यांनाही वाटते की बा ॲक्च्युली ही जी जे 2 दिवसात 3 दिवसात घडलेली हे आहे का बा मी आलो, मला ते त्यांनी हे केलं, काँग्रेस पार्टीमध्ये ते सगळं एपिसोड झाला, त्याच्यानंतर मी इथे आलो, तर बा आपण इतक्या वर्षापासून इथं काम करत होतो हे त्यांना माहीत होतं आणि ज्या पद्धतीने आम्ही आता सोबत काम करून आलो गेल्या 2 दिवसापासून, जे आधीचं चित्र होतं आता ते बदललं। आता एकजुटीने इथं भारतीय जनता पार्टी सोबत आहे, पूर्ण नेते, पूर्ण पदाधिकारी हे सातत्याने आता कालपासून सगळे पूर्ण वाडावाडात आमचे पूर्ण काल नियोजन झालं। वार्डाचे सिलेक्शन ज्या पद्धतीने आता 25 तारखेला काही विड्रॉल्स आहे ज्यांनी भरले ते पण मागं घेण्याचे पूर्ण इच्छुक आहे। त्यांना सगळ्यांनी त्यांनी पक्षाला
भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला समर्थन दिलेलं आहे आणि एकजुटीने आता सगळे सोबत आहे आणि यावेळेस नक्कीच भारतीय जनता पार्टीचा झेंडा पुन्हा फडकणार या मोद्या नगरपंचायतमध्ये, एवढी मला खात्री आहे. आपल्याला वाटते की आता आपलं जे पक्षप्रवेश झाला भारतीय जनता पार्टीमध्ये, तर इथे जे आपली पार्टीची ताकद वाढलेली आहे. इथे ऑलरेडी भारतीय जनता पक्षाचा बावनकुळे साहेबाच्या, आदरणीय बावनकुळे साहेबाच्या नेतृत्वात पार्टी मोठी होतीच. आता माझे जे कार्य होते किंवा माझ्याशी जे लोक जोडले होते ते पण आता त्याच्यात सामील झाल्यामुळे नक्कीच इथे ज्या पद्धतीचं पुढचं जे काही कार्य राहील ते नक्कीच एक चांगलं राहील आणि ते पक्ष वाढेलच ना. लोक जुडतात घरात, जसं घरात मेंबर वाढतात किंवा रिलेशन ते घर मोठं होते, तसंच इथेही ते कार्य आता सुद्धा त्या पद्धतीने पक्ष आहेत, मजबूत आहे. पहिले होतात आणि आता अजून डबल झाला. आपल्याला मताधिक्याने विजयश्री मिळणार असा आपल्याला ठाम विश्वास आहे. 100% मला जनतेवर विश्वास आहे. जनतांनी माझं काम पाहिलेलं आहे. इथलं निस्वार्थपणे आजपर्यंत काम करत आलो, पुढे निस्वार्थ मला काम करीत आणि जनतेला पूर्ण विश्वास आहे का जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे की मला मताधिक्याने मला निवडून देतील. जनसंपर्क आणि जनसमर्थन आपल्या पाठीशी आहे. निश्चित येथील नागरिक आपण आपल्या निवडून आणून देणार. येथील नागरिकांना आपला काय एक हे राहणार, एक मेसेज काय राहणार सर? मी सगळ्यांना मतदारांना, माझ्या आई बहिणींना, भगिनींना मी एकच सांगू इच्छितो का यावेळेस चांगला आपल्या मोहद्याला विकास करायचा आहे. ज्या काही ज्या काही मोहद्यातल्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असेल त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. पण इथे येणाऱ्या 2 तारखेला आपण मताधिक्याने भारतीय जनता पक्षाला मतदान करावं आणि प्रत्येकाने मताचा वापर करून मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, एवढंच त्यांना सांगू इच्छितो. ओके, थोडा एकदा नमस्कार करून घ्या सर, म्हणजे त्याचा एक पोज राहणार. खालती थोडंसं खालती. एक मिनिट सर. ओके, अब तक के लिए बस इतना ही. फिर मिलते हैं कैसी ही बड़ी खबर के साथ. अब तक के लिए नमस्कार और देखते रहिए भारत की खबर. अगर आपको वीडियो पसंद आई हो तो इसे लाइक करें व शेयर करें. ऐसे लेटेस्ट अपडेट पाने के लिए बेल आइकन को प्रेस करना ना भूलें. अगर आप हमें फेसबुक या फिर इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.